हे हाय स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फायलम ॲनेलिडा याचे जनरल कॅरेक्टर्स बघितले होते. त्याच्यानंतर त्याच्या अंडर येणारे जे 4 क्लासेस आहेत, क्लास पॉलिकिटा, ऑलिगोकिटा, हिरुडिनिया आणि आर्किनेलिडा, या ज्या 4 क्लासेस आहेत त्या क्लासेसची माहिती घेतली होती आणि त्याच्या अंडर येणारे ज्या स्पेसीज आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. ठीक आहे. सो टुडेज लेक्चरमध्ये आपण मेटॅमेरिझम इन ॲनेलिडा हे बघणार आहोत. हा जो पॉईंट आहे तो IMP पॉईंट आहे एक्झामच्या दृष्टीनं. व्यवस्थित लक्ष देऊन हे लेक्चर ऐका. नोट्स याच्यानंतर मी सेंड करेन, त्या रिटर्न फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवा आणि तुम्हाला उपयोगी पडतील एक्झामच्या टायमिंगला. सो मेटॅमेरिझम इन ॲनेलिडा याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो असं मी तुम्हाला बोललो होतं. सो व्हॉट इज मेटॅमेरिझम इन ॲनेलिडा, या असा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकतो 8 मार्कासाठी. सो त्याच्याबद्दल आपण आता शिकूया. ओके. सो ॲनेलिड्स आर मोस्टली ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, बरोईंग और लिव्हिंग इन ट्यूब, सेडेंटरी और फ्री लिव्हिंग. ठीक आहे. हे जे ॲनेलिड्स असतात ते ॲक्वॅटिक, पाण्यामध्ये राहणारे असतात, जमिनीवर राहणारे असतात, जमीन उकरून जमिनीमध्ये राहणारे. त्याच्यानंतर ट्यूब फॉर्ममध्ये राहणारे असतात. सेडेंटरी नेचर असतं. सेडेंटरी म्हणजे काय, एका जागेपासून दुसऱ्या जागेला न हलणारे म्हणजे सेडेंटरी म्हणतात त्याला. सो सेडेंटरीसुद्धा असतात आणि फ्री लिव्हिंगसुद्धा असतात. सम ऑफ देम आर कमेन्सल अँड पॅरासाइट ऑल्सो. कमेन्सल म्हणजे एकमेकावर अवलंबून राहणारे आणि पॅरासाइट म्हणजे दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहणारे सुद्धा स्पेसीज या फायलम ॲनेलिडामध्ये आहेत. सो दे आर सिलोमेट, ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल, इलॉंगेटेड अँड वर्मिफॉर्म ॲनिमल्स. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत ते 3 लेअर असतात बॉडीला. सिलोमेट आहेत, पोकळी असते बॉडीमध्ये. सिमेट्रिकल असतात. सिमेट्रिकल म्हणजे दोन्ही मधून जर छेद गेला बॉडीच्या तर दोन्ही भाग सेम असतात, त्याला सिमेट्रिकल म्हणतात, बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणतात. ओके. इलॉंगेटेड म्हणजे लांब असे आणि विथ अ थिन फ्लेक्झिबल क्युटिकल अराउंड द बॉडी. आणि त्याच्या बॉडीभोवतीचे क्युटिकल असतं, स्किन असते, ती कशी असते, थिन इन नेचर असते. ओके. पातळ असे. डेव्हलपमेंट ऑफ सिलोम इज बाउंड अप विथ द फॉर्मेशन ऑफ सिरीज ऑफ गोनॅडियल सिलोमिक सॅक्स. तर त्याचं सिलोम जे आहे ते कसं फॉर्म झालेलं असतं, तर त्याच्या दोन्ही साईडला गोनॅडची सॅक असते. ओके. बोथ साईडला, गटच्या बोथ साईडला त्याची गोनॅड्सची सॅक असते. बट इन मोस्ट सिलोमेट ॲनिमल्स द सिलोम इज अ लार्ज परविसरल कॅव्हिटी. ओके. सो जे बाकीचे जे सिलोमेट ॲनिमल्स आहेत त्यांचे सोडून, ॲनेलिड्स अंडर येणारे सोडून, तर त्यांचे जे सिलोम आहे ते कसं असतं, लार्ज आणि पेरिविसरल कॅव्हिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. सो ट्रेसेस ऑफ द सेगमेंटल नेचर ऑफ सिलोम आर एव्हिडंट. इट इज डिवायडेड इंटू कंपार्टमेंट्स बाय intersegmental septa and many other systems are also segmentally arranged. Okay. The segments are distinctly made externally by transverse grooves and internally by septa. ते सेगमेंट जे बनलेले असतात ते एक्सटर्नली कसे असतात, ग्रूजने बनलेले असतात, ट्रान्सवर्स अशा, आणि इंटरनली सेप्टानी तयार झालेले असतात. इंटू अ नंबर ऑफ डिव्हिजन, आणि ते डिवाईड होत गेलेले असतात. इच डिव्हिजन इज कॉल्ड अ सेगमेंट. आणि प्रत्येक डिव्हिजनला, त्या सेगमेंटच्या त्या डिव्हिजनला प्रत्येक सेगमेंट असं म्हणतात, किंवा सोमाइट किंवा मेटॅमेअर असं म्हणतात. त्या म्हणजे असे वेगवेगळे सर्कल जे असतात बॉडीभोवती, तुम्ही गांडोळामध्ये बघितलं असेल, अर्थवर्मला सर्कल्स असतात, त्या सर्कलला काय म्हणतात, 2 सर्कलच्या मधला भाग म्हणजे सेगमेंट किंवा सोमाइट और मेटॅमेअर. ओके. द ॲनिमल्स हुज बॉडीज कन्फर्म टू सच अ प्लॅन आर सेड टू बी मेटॅमेरिकली सेगमेंटेड. अशा प्रकारची बॉडी असणाऱ्या ह्यांना, ऑर्गॅनिझम्सला किंवा ॲनिमलला काय म्हणतात, सेगमेंटेड किंवा मेटॅमेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणतात. आणि त्याचंच एक्झाम्पल आहे ॲनेलिड्स. ओके. फायलम ॲनेलिडा अंडर येणारे जे आहेत स्पेसीज त्यांना ॲनेलिड्स म्हणतात. इन सम ॲनेलिड्स मेटॅमेरिझम इज मच रिड्यूस्ड. काही जे ॲनिमल्स आहेत जे फायलम ॲनेलिडा अंडर येतात तर त्यांच्यामध्ये मेटॅमेरिझम कसं असतं, कमी प्रमाणात असतं. ओके. द नंबर ऑफ सेगमेंट्स अनलाईक, किंवा एकसारखे नसतात सेगमेंट्स, आणि फिक्ससुद्धा नसतात. फॉर एक्झाम्पल लीचमध्ये असे अनलाईक सेगमेंट्स असतात, म्हणजेच एकसारखे नसतात. त्याचं एक्झाम्पल म्हणजे लीच म्हणजे जळू. ओके. इन लीच द एक्सटर्नल, आता लीच तुम्ही पाहिलंच असेल कुठे पाणवठ्याच्या ठिकाणी, म्हणजे धबधबा वगैरे असेल तिथं जळू असतात बघा, त्यालाच लीच म्हणतात, रक्त शोषून घेतात ते. इन लीच द एक्सटर्नल सेगमेंटेशन डज नॉट करिस्पॉन्ड विथ द इंटरनल सेगमेंटेशन. तर लीचचं जे सेगमेंटेशन आहे ते बाहेरचे जे सर्कल आहे तसंच आत सर्कल त्याला एक्झॅक्टली असेल असं नाही, तर ते वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे करस्पॉन्डिंग टू इच अदर नसतं. ओके. इंटरनल सेगमेंट बरोबर. द ओरिजिनल सेगमेंटेशन इज ऑब्स्कर्ड
by secondary external annulation. Each segment is broken up externally by grooves into rings called annuli. प्रत्येक जे सेगमेंट आहे ते ब्रोकन कशामध्ये झालेलं आहे, ग्रूव्जमध्ये झालेलं आहे, रिंगमध्ये झालेलं आहे, त्यालाच ॲन्युलाई म्हणतात. एक्झाम्पल, द फर्स्ट अँड सेकंड सेगमेंट हॅव 1 annulus each, द थर्ड हॅज 2 annuli. म्हणजे पहिला जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये 1 ॲन्युलस असतं आणि बाकीचे थर्ड जे आहे त्याच्यामध्ये 2 ॲन्युलाई प्रेझेंट असतात. इन मेटॅमेरिझम, in Annelida, not only there is a serial repetition of homologous parts, example nephridia, blood vessels, nerves, reproductive organs, muscles, but each of these parts works in cooperation with all the others. The segments being integrated into a single functional unit and the segmental structure are interdependent. जे सेगमेंट्स असतात ते कसे असतात, इंटेग्रेटेड इंटू सिंगल फंक्शनल युनिटमध्ये असतात आणि त्याचं सेगमेंटेचं स्ट्रक्चर कसं असतं, इंटर डिपेंडंट. ओके, सो Annelida shows metameric segmentation as I said before of the main organs and the entire body, which is divided into series of segments by transverse partitions. Okay, the youngest segments occur at the posterior and the new segments are formed in front of the last segment of pygidium. Metamerism is found in arthropods which is probably homologous with annelids. म्हणजेच काय, आर्थ्रोपोड्समध्ये सुद्धा मेटॅमेरिझम असतं, पण ते कसं असतं, होमोलॉगस असतं ॲनेलिड बरोबर. म्हणजेच असं काही प्रमाणात जुळतं असतं, पण एक्झॅक्टली त्याला आपण मेटॅमेरिझम असं म्हणू शकत नाही. अँड इन वर्टेब्रेट्स वेअर इट इव्हॉल्ड इंडिपेंडेंटली, आणि वर्टेब्रेट्समध्ये सुद्धा असतं, पण ते कसं असतं, वेगवेगळ्या प्रमाणात असतं. ओके, मेटॅमेरिझम इज नॉट लिमिटेड टू ॲनेलिड्स, म्हणजे फक्त ॲनेलिड पुरतंच मर्यादित मेटॅमेरिझम नाही, बट इट इज शेअर्ड बाय आर्थ्रोपोड्स अँड वर्टेब्रेट्स. म्हणजेच काय, जसं आता 11 पॉईंटमध्ये दिलेलं आहे त्या प्रमाणात म्हणजे एक्झॅक्ट मेटॅमेरिझमच असतं, पण ॲनेलिडाचं जे मेटॅमेरिझम आहे ॲनेलिडामध्ये आढळून येणारं ते मेटॅमेरिझम परफेक्ट असतं. ओके, आणि बाकी आर्थ्रोपोड आणि वर्टेब्रेट्समध्ये येणारं ते रिलेव्हंट असतं किंवा त्याच्याबरोबर समवॉट मॅच होणारं असतं, इन विच इट ॲपरंटली इव्हॉल्ड इंडिपेंडंटली. म्हणजेच काय, ते स्वतःच ते डेव्हलप झालेलं असतं त्या ॲनिमल्समध्ये. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. We learned metamerism in Annelida in today's lecture. So Annelida, फायलम Annelida हा चॅप्टर आहे तो आज संपलेला आहे. सो नेक्स्ट चॅप्टर जो आहे फायलम आर्थ्रोपोडा तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकायला सुरुवात करूया. ठीक आहे, थँक्यू फॉर दिस मच.